नमस्कार. तुम्हा सर्वांना होळीच्या धुलिवंदनच्या शुभेच्छा. लोकसभा निवडणूक 2014ची तयारी सर्व बाजूने चालू आहे आणि ज्या पद्धतीनं मीडियांनी आणि राजकीय नेत्यांनी तरुणांना सक्रिय राजकारणात सहभागी व्हा यासाठी जे निर्णय प्रक्रिया चालू आहे, जे काही प्रचार चालू आहे त्याचं मी खरंच मनापासून स्वागत करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मीही एक तरुण नेत्याच्या निमित्तानं माढ्यामध्ये माढेश्वरी जगदंबेचं दर्शन घेतलं. तिथं माझ्या मित्रांशी संवाद साधला. त्या सगळ्यांनी मला अनुमोदन दिले की तुम्ही निवडणूक लढवा. त्याचा मागचा हेतू असा आहे की मी ज्या फॅमिलीमध्ये लहानाचा मोठा झालो, माझे वडील सरकारी नोकर होते, ज्या पद्धतीत लहानाचा मोठा झालो, ज्या पद्धतीने शिक्षणाला खर्च झाला वडिलांनी, आणि माझं इंजिनिअरिंग झालं, MBA झालं, लॉ झालं, पण शिक्षणाचं किती महत्त्व आहे आजच्या तारखेला. आणि शिक्षण झाल्यानंतर जर जॉब नाही मिळाला घरात आणि त्या मुलावरती कोणत्या परिस्थिती ओढावते आणि तो कशा फेजमध्ये असतो ती मी फार जवळजवळ जाणीव केलेली आहे. आजच्या तारखेला जर तुम्ही थोडंसं पाहिलं तर शिक्षणाचं थोडं बाजारीकरण जास्तच प्रकारात थोडं चाललेलं आहे. आज मी मुंबईत एका चांगल्या नामवंत कंपनीत काम करत आहे मार्केटिंग मॅनेजर म्हणून. आणि मी ज्यावेळेस माझ्या माढ्यातल्या मित्रांना फोन करतो, गावी सोलापूर साईडला माढा मतदारसंघातील माझे जे काही मित्र त्यांचे आप्तेष्ट असतात त्यांचे मला बरेच जण फोन येतात, माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, मी जॉब शोधते, मला जॉबच भेटत नाही आहे. इंजिनिअरिंगला मी लोन घेतलं, इथून पैसे घेतले, पाहुण्याकडून पैसे घेतले आणि आज मला 4 महिने झाले इंजिनिअरिंगपासून फर्स्ट क्लास आहे माझी डिग्री, तरीही मला जॉब भेटत नाही आहे. असं का? त्याचं बरेचसे कारण आहेत. कारण आजकालच्या जमान्यामध्ये असं झालेलं आहे की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टेक्नॉलॉजीने प्रॅक्टिकल ओरिएंटेड ते शिक्षण देणं फार गरजेचं आहे. इंडस्ट्रीला एक वेगळी गरज असते आणि आपल्या पद्धतीनं जे शिक्षण दिलं जातं, आपल्या इथं फक्त फीज घेतले जातात, एक डिग्री दिली जाते, त्यासोबत बरंचसं कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची फार गरज असते. आणि मुलांच्या फार काही अपेक्षा नसतात. एक 10-15 जरी जॉब भेटला ना, फार काही अपेक्षा नाही आहेत. जर ह्या लोकांना जर तुम्ही अभ्यास केला, आपल्या इथं जर पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यास केला, माढा मतदारसंघाचा अभ्यास केला, तर फक्त जो विकास झालेला आहे तो फक्त साखर कारखानदारीचा विकास झालेला आहे. त्याचं मी स्वागत आहे, मला फार आनंद आहे त्याच्याबद्दल. पण त्या व्यतिरिक्त आपण स्वतः देखील शेतीवर आधारित अनेक उद्योगधंदे उभारू शकतो. सरकारी योजनेत इतके सारे फंड्स आहेत, वी कॅनॉट इमॅजिन. मतलब ज्या प्रकारे अॅन्युअल फंड्स असतात, हल्ली जे काही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळे कामच कुठले होत नाहीत खरं सांगायचं तात्पर्य म्हणजे, तर मुलांना कोणत्या पद्धतीनं आपल्याला रोजगार देता येईल त्याचे अनेक मार्ग आहेत. स्वतः उद्योगधंदे देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करता येईल. त्यांचं एवढं ज्ञान आहे आजच्या तारखेला टेक्नॉलॉजीच्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणूस घरी बसून सुद्धा बरेचसे बिझनेस करू शकतो. असे अनेक उपक्रम आपल्याला, मला माझ्या प्रत्येक गावातला प्रत्येक माणूस मला श्रीमंत बघायचा पैशानं, कसा करोडपती होईल. कारण सगळ्यात सरतेशेवटी मी बराच अभ्यास केला, बरंच शिक्षण झालं, बऱ्याच मोठमोठ्या उद्योगपतीसोबत बसतो, अनेक राजकीय नेत्यांशी संपर्क होतो, पण मला कळून चुकलंय की जोपर्यंत माणूस पैशाने श्रीमंत होत नाहीये त्याला सोसायटीमध्ये इमेज नाहीये, सोसायटीमध्ये त्याला स्थान नाहीये. बाकी कितीही तुम्ही हुशार असा, तुमचे पुस्तकं ज्ञान घरी राहतं. बाहेर समाजात ज्यावेळेस व्यवहार ज्ञानामध्ये येतात त्यावेळेस लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो की तुमच्याकडे पैसा आहे, किती तुमचं प्रॉपर्टी आहे, कशा पद्धतीने तुम्ही लोकांमध्ये सामील होता, कशी तुमची इमेज निर्माण करता. तर तरुण मुलांसाठी मला पहिला माझा मुद्दा आहे की युवा कल्याण आणि खास करून मुलीबद्दल. हे मी बऱ्याचशा माझ्या जे काही कार्यक्रम आधी सुरुवातीला केलेले आहेत, कदाचित तेवढ्या लेवलला प्रसिद्धी धोक्यात आलेले नाही आहेत, पण मी त्या माध्यमातून मुलींना संरक्षण, मुलींचे शिक्षण आणि मुली हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत हे माझा नेहमीच अजेंडा राहिलेला आहे. त्यांना एक स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्यांनाही आजही पाहिलं तर घरचे सगळे डिसिजन मेकर आई असतात, बहीण असते, मित्र असतात, म्हणजे महिलांचा फार सहभाग देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या दिशेला घेऊन जाऊ शकतो. तर सर्वप्रथम तरुण मुलींनी आणि मला राजकीय नेत्याबद्दल सुद्धा आदर आहे सर्वांनी करायला हवा. कारण एक राजकारण हे जे एक क्षेत्र आहे तेच एक पॉवरफुल माध्यम आहे की लोकांचा, जनतेचा विकास घडवून आणण्यासाठी. मी एका उद्योगपतींना विचारले की तुमच्यासाठी सरकार म्हणजे काय, तर त्यांनी मला 5च गोष्टी सांगितल्या. आमच्यासाठी सरकार म्हणजे जमीन, वीज, पाणी, हवा, आणखी एक गोष्ट आहे मला थोडा विचार करून सांगावं लागेल. मी एका सामान्य कार्यकर्त्याला विचारलं सरकार म्हणजे काय. सरकार म्हणजे आमच्यासाठी जो जॉब देईल, आमचं घर चालेल 2 टाइम, ते म्हणजे सरकार. मी एका राजकारणी लोकांना विचारलं की साहेब आपलं सरकार म्हणजे काय. सरकार म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी चाललेलं लोकशाहीचे राज्य म्हणजे लोकशाही. तर लोकांच्या, जनतेचा पैशाचा सदुपयोग कसा करता येईल. थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं, मी काल माढ्यामध्ये एकाला विचारलं की बाबा लोकसभेची निवडणूक आहे. हा की म्हणला, मला सांग की दिल्लीमध्ये किती
मंत्र्याची खाते असतात. तो म्हणला 2 खाते असतात, एक कृषी मंत्री आणि दुसरं पंतप्रधान. मला थोडासा आनंद पण झाला आणि थोडंसं वाटलं की बऱ्याच कसं काय शक्य आहे. म्हणजे दिल्लीत एवढी खाते असतात, ऊर्जा खातं असतात, पर्यटन खातं असतात, ग्रामविकास खातं आहे, खनिज खातं आहे. या प्रत्येक खात्याचे ॲन्युअल बजेट 1 लाख करोडचं वरती राहतं. देशामध्ये 543 लोकसभेचे उमेदवार आहेत. विरोधी पक्षाला जरी पकडलं तरी 543 पेक्षा जास्त नाही आहेत. जर तुम्ही या पैशाचा सदुपयोग भागिले 543 केलं तरी अनेक करोड रुपये आपल्या मतदारसंघासाठी राखीव असतात. ते जर तुम्ही व्यवस्थित सदुपयोग करून कायद्याच्या अंतर्गत चौकटीत बसून प्रशासनाला घेऊन जर इक्वल डिस्ट्रीब्युशन जर केलं तर नक्कीच तरुणांचा आणि आपल्या समाजाचा विकास घडला जाईल. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मी ज्या पद्धतीने मीडियाला मी खरंच आभार मानतो की हळूहळू राजकारण जातीयवादाच्या पलीकडे जाऊन भ्रष्टाचार आणि विकासाच्या मार्गाला चाललंय. ते फार आनंदाची गोष्ट आहे. कदाचित ते सगळे मुद्दे सगळ्या पक्षासाठी सारखे असतील. यावेळेस तोच निवडून येईल ज्याच्या मनापासून हेतू चांगला आहे, ज्याची काम करायची इच्छा आहे. स्थानिक उमेदवार असू दे किंवा बाहेरचा असू दे, मला घराण्याशाहीला सुद्धा विरोध नाही आहे, पण तरुणांनी एकत्र येऊन मिळून काम करण्याची गरज आहे आजच्या तारखेला. आणि सद्भावनेने काम करा. डेफिनेटली आपल्यासाठी भारत खूप मोठा जागाची लक्ष्य आहे आपल्याकडे आणि लवकरच आपण भारत हा महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. आणि तरुणांकडे तुम्ही लवकरात लवकर सत्ता द्याल, त्यातच देशाचंही भलं आहे आणि त्यात वरिष्ठांचाही आम्ही आदर करणार आहे कायमस्वरूपी. एवढं बोलून मी विचार संपवतो. धन्यवाद बोलल्याबद्दल.